गेल्या 5 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीने आपली इशारा पातळी ओलांडलेली आहे आणि तिची आता धोक्या पातळीकडे वाटचाल सुरू आहे आणि ते पाहता आता जिल्हा प्रशासन देखील अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळते। विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील जे काही सखल भाग आहेत त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने अशा पद्धतीने लोकांना आवाहन केलं जातं आहे। मी आता आहे सुतारवाडा परिसरामध्ये आणि ते दृश्य आपण बघू शकतो। अग्निशामक दलाचे आणि महानगरपालिकेचे हे सगळे कर्मचारी आहेत आणि ते या सगळ्या लोकांना आता पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडल्यामुळे यांना स्थलांतरित होण्याबाबतचं आवाहन करत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत। ज्या काही सूचना देत आहेत ते वयोवृद्ध लोक असतील, त्याचबरोबर या सगळ्या परिसरात राहणारी लोक जे आहेत ते या सूचनांचं पालन करावं अशा पद्धतीचं आवाहन देखील या सगळ्या कर्मचाऱ्यांच्याकडून केलं जात आहे। वॉकी टॉकीवर जर आपण बघितलं तर या लोकांना स्पीकरच्या माध्यमातून आवाहन देखील केलं जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे। त्यामुळे विशेषतः पंचगंगा नदीची 43 फूट पाणी पातळी गेल्यानंतर या सगळ्या सुतारवाडा परिसरामध्ये पाणी यायला सुरुवात होतं। पहिल्यांदा पाण्यात जाणारा हा सगळा भाग आहे आणि त्यामुळेच कुठेतरी खबरदारी जिल्हा प्रशासनाकडून आता घेतली जात असल्याचं बघायला मिळते। अग्निशामक दलाचे अधिकारी आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, खरं तर इशारा पातळी ओलांडलेली आहे, पहिल्यांदा पाण्याखाली जाणारा हा भाग आहे, काय आवाहन करताय? आता आपण बघताय की आता आपले राधानगरीची राजाम बंधाऱ्याची पाणी पातळी 40 फूट 1 इंच, तरी आता आपण धोका पातळीजवळ वाटचाल करत आहे। तरी आता कोल्हापूरमध्ये सगळ्यात इफेक्टिव्ह एरिया फ्लडसाठी हा सुतारवाडा आहे। आता येथे आम्ही गेले 3 दिवस झाले सगळ्यांना अनाऊन्स केलेलं आहे आणि प्रत्येकानंच आपलं साहित्य, प्रापंचिक साहित्य, लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध असतील, महिला किंवा गरोदर माता असतील, ह्यांना ऑलरेडी आम्ही शिफ्ट करण्यासाठी त्यांना आवाहन केलं आहे। आता याच्यामध्ये आता माननीय प्रशासक मॅडम यांनी जशा सूचना देतील त्याप्रमाणे आम्ही त्यांना स्थलांतरित करू। ह्यांची स्थलांतरित जागा आम्ही फिक्स केलेली आहे चित्रदुर्ग मठमध्ये। तिथे लाईट, पाणी, बाकी सगळे सोय व्यवस्थित आम्ही तयार ठेवलेली आहे। लोकांचा प्रतिसाद कसं होतं की थोडंसं त्यांना जड जातं आहे, कारण का ते एवढं सगळं साहित्य घेऊन जायचं, परत घेऊन यायचं। मग आम्ही त्यांना काय लगेच आता शिफ्ट व्हा असं म्हणत नाही आहे। आम्ही त्यांना फक्त साहित्य, प्रापंचिक साहित्य बांधून ठेवा, आम्ही जेव्हा आमचे जसे इन्स्ट्रक्शन येतील त्याप्रमाणे आपण हे करूया। पहिला आपण कशा पद्धतीनं हे सगळे महापालिकेच्या अग्निशामक विभागाचे कर्मचारी आहेत जे सुतारवाडा परिसरामध्ये लोकांना आवाहन करतायत, प्रापंचिक साहित्याची आवराआवर करण्याबाबतचं आवाहन त्यांना केलं जाते आणि त्यामुळं एकूणच आपण बघतोय ज्या पद्धतीनं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होते आणि त्याची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू आहे, ते पाहता आता जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासन देखील अलर्ट मोडवर आल्याचं बघायला मिळतंय। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।